नमस्कार सर. नमस्कार. मी ज्या संस्थेशी काम करीत आहे त्या संस्थेचं नाव आहे ॲक्सलेपियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. जी संस्था आयुर्वेदिकला प्रमोट करते. जी आपल्या ॲक्सलेपियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे फाउंडर चेअरमन आहे संजीव कुमार सर, ज्यांनी 15 वर्ष आर्मीमध्ये देश सेवा केलेली आहे. त्यानंतर ॲक्सलेपियस वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची सुरुवात त्यांनी 9 नोव्हेंबर 2014 साली सुरुवात केलेली आहे. संस्थेचे 5 मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज आहेत. पूर्ण भारतात जवळजवळ 800 फ्रँचाइज आहेत. आपल्या संस्थेला आयुर्वेद क्षेत्रामध्ये योगदान दिल्याबद्दल पूर्व राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते चॅम्पियन ऑफ द चेंज अवॉर्ड म्हणून 2019 आणि 2020 साली आपल्याला पारितोषिक मिळालेले आहे. बाकीचे जे छोटे मोठे जे पुरस्कार भेटलेले आहेत, त्यानंतर पुलवामा अटॅक ज्यावेळेस झालेला होता त्यावेळेस भारतीय वीर म्हणून आपल्या संस्थेने 11 लाखाचं डोनेशन दिलेलं होतं. त्यानंतर कोविडमध्ये PM केअर म्हणून 25 लाखाचं डोनेशन सुद्धा दिलेलं आहे. याची दखल घेऊन संस्थेला फास्टेस्ट ग्रोविंग ब्रँड्स अँड लीडर्स म्हणून 2018 आणि 2019 साली त्यांना फोर्ब्स मॅगझिन मध्ये नरेंद्र मोदी यांच्याबरोबर संजीव कुमार सरांचा फोटो छापून आलेला आहे. सर्टिफिकेशन अँड लायसन्स, कंपनीला जे लिगल डॉक्युमेंट जे लागतात ते सर्व लिगल डॉक्युमेंट्स आपल्या कंपनीला दिलेले आहेत. त्यानंतर शरीर एक सर्वोत्तम डॉक्टर आहे. आता लाईफस्टाईल मुळे जे आपल्याला जे आजार होतात त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आता पहिलं काय व्हायचं, पहिलं जे आपण केमिकलचं खाणं नव्हतं आणि शेतामध्ये जे पिकवलं जायचं ते नॅचरल पिकवलं जायचं आणि त्यामुळं काय व्हायचं ते आपल्याला पूर्णतः पोषक आहार आपल्याला भेटायचा. तर डिलिव्हरी नॉर्मल व्हायची. त्याच्यानंतर जे लोक व्यायाम वगैरे करायचे त्याच्यामुळे आपलं शरीर व्यवस्थित राहायचं, फिट राहायचं. आता काय झालं, आता न्यू लाईफस्टाईलमुळं किंवा जीवनशैली आपली बदलल्यामुळं जे आपल्याला जे आजार होतात ते आजार फास्ट फूडमुळे होतात. आता आपण पोरांना सकाळी उठल्याबरोबर आपण पोरांना बिस्किट देणे किंवा टोस्ट देणे, बाकीचे जे आहे जे मनुष्याने जे बनवलंय ते जे सकाळी तर संध्याकाळपर्यंत जे खाण्यामध्ये जात आहे त्याच्यामुळे ते पोरांची तब्येत आता घसरत चालली आणि ते फक्त किती 10 वर्षापर्यंत थोडे व्यवस्थित राहतात आणि त्यानंतर मुलांना 10 वर्षानंतर छोटे मोठे आजार ॲटोमॅटिक चालू होतात. मग आता प्रत्येक घरामध्ये आज परिस्थिती या लाईफस्टाईलमुळे अशी परिस्थिती झाली की लोकांना 30 ते 40 वर्षांनंतर BP आणि शुगर याच्या गोळ्या कंपल्सरी चालू झाल्या. त्यामुळे आपलं याचं कारण काय सर? BP आणि शुगरच्या गोळ्या चालू झाल्या, याचं कारण सांगा. आपल्या खाण्यामुळे झालं ते. सांगायचं माणसाने बनवलेलं खाणे, माणसांनी बनवलेलं जे अन्न आपण खातोय त्यामुळे ह्या 2 गोळ्या आहे ना कंपल्सरी आपल्याकडं चालू झाल्या. लोकांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असं खायला पाहिजे. हे आपण नैसर्गिक अन्न आपण खायला पाहिजे होतं. ते आपल्याला नैसर्गिक अन्न न भेटल्यामुळं आपण जे फास्ट फूड खाल्ल्यामुळं आज जे लाईफस्टाईलचे जे आजार वाढले त्याचे हे 2 प्रामुख्याने. समजा याच्यामुळे आपली भूक भागते पण आपल्याला पोषण भेटत नाही. आपण असं खायला पाहिजे. हे लाईफस्टाईलमुळे आपल्याला पोषक अन्न जे भेटत नाही त्याच्यामुळे या 2 गोळ्या आपल्याला कंपल्सरी चालू झाल्या. एकदम बरोबर.
आता सेल्स हा. सेल्स म्हणजे एक पेशी पासून जे बाळ जे तयार होतं 9 महिन्यानंतर पूर्णतः हे बाळ तयार होतं. ओके. आणि त्याला काय लागतं खायला, ते नॅचरल अन्न खायला लागतं. फळे, हा. भाजीपाला, पाणी हे लागतं. हे पेशींसाठी ना? आणि हे पेशींसाठी हम्म. हे एवढं अन्न आपल्याला नॅचरल लागतं. बरं. आणि ते आपल्याला भेटत नाही. ते कशामुळं, का जे आपण आता शेती जे लोक करू राहिले, शेतीची परिस्थिती आज अशी झाली का लोक फवारणी जे करतात, फवारणी करून शेतावर जे पेस्टिसाइड किंवा रासायनिक खताचा जो जास्त भरमसाठ जो लोकांचं हे झालंय, वापरायचं जे प्रमाण वाढलंय, त्याच्यामुळं ते आजार ऑटोमॅटिक घरामध्ये यायला लागले. बाकीचं जे या माणसाचं चित्र बघा, का त्यांनी तोंडाला मास्क लावल्यामुळं हे हवेतून किंवा जे प्रदूषण होऊ राहिलं किंवा शेतातून जे प्रदूषण होऊ राहिलं, तर त्याला हा त्रास नाही व्हावा म्हणून त्यांनी तोंडाला मास्क लावलाय. बरं. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपण त्यांनी पेस्टिसाइड, शेतकऱ्यांनी जे वापरल्यामुळे पेस्टिसाइड न कळत आपल्या रोज अन्नातून आपल्या शरीरामध्ये जाते. म्हणून आपल्या शरीरामध्ये विषारी तत्व थोडे थोडे का होईना ते शरीरामध्ये जायला लागले. त्याच्यामुळे हे आजार वाढले. आता त्याच्यामुळं फॅक्टर्स फॉर सेल डॅमेज, आपल्या जे सेल्स आहे, ज्या पेशी ज्या आहेत, ते डॅमेज कशा होतात. आपल्या शरीराला जे लागतं ते व्हिटॅमिन्स, ट्रेस एलिमेंट्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, हे एवढे सर्व प्रोटीन्स वगैरे जे आहे ते आपल्या शरीराला लागतंय. ते आपल्याला या पेस्टिसाइडमुळे आपल्या शरीराला ते भेटत नाही. त्याच्यामुळे ऑक्सिडेशन मध्ये काय हो राहिलं, प्रदूषण, अन्नातील विष तत्वे, कीटकनाशके, रेडिएशन, व्यसन आणि जार केमिकल, याच्यामुळे आपलं त्याच्यामुळे आपल्या पेशी डॅमेज हो राहिल्या. आता त्याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर टॉक्सिन, आता आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन कोणकोणत्या कारणामुळे जाऊ राहिले हे आपण बघू. आता हे जे गाड्या आहेत, लोकांचं गाड्या वापरायचं प्रमाण जास्त झाल्यामुळं त्याचं जे धूर वगैरे जो आहे, गाड्यांचा धूर, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर प्लास्टिकचा भरमसाठ वापर सकाळपासून संध्याकाळपर्यंत होतो. त्याच्यानंतर रेडिएशन, मोबाईलचं जे रेडिएशन आहे, न कळत आपल्या खिशामध्ये तो मोबाईल असतो आणि त्याचं रेडिएशन आपल्या शरीरापर्यंत न कळत जातं. त्याच्यामुळं लहान मुलं किंवा आपण प्रत्येकजण हा मानसिक तणावामध्ये राहायला लागलाय. त्याच्यानंतर जे कारखानदारीमध्ये जे प्रदूषण जे आहे, ते प्रदूषणमुळं पाण्यातून आहे ना, त्याचं ते प्रदूषण व्हायला लागलंय ना. आपल्या शरीरामध्ये आपण पाणी प्यायचं, ते पाणी सुद्धा दूषित व्हायला लागलं. आता हे जे आजार, आता ते एवढं आपण हे केमिकलचं जे खातोय, त्याच्यामुळे जे आपल्याला जे आजार वाढले, ते हार्टचा प्रॉब्लेम येतोय, डायबिटीसचा प्रॉब्लेम येतोय, मानसिक स्ट्रेस हो राहिलाय, संधिवात आहे, बाकीचं किडनीचा प्रॉब्लेम आहे किंवा संधिवात आहे. स्त्रियांचे जे मासिक पाळीमध्ये जो त्रास होतो किंवा बाकीचं जे गर्भपिशवी काढायचं जे प्रमाण वाढलंय, ते पेस्टिसाइडमुळं आणि विषारी तत्व गेल्यामुळं याचं ते प्रमाण आपल्याला हे वाढायला लागलं. त्यासाठी एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे आयुर्वेदिक. आपल्या संस्थेनं त्याच्यावर 8 कॅटेगरीमध्ये काम चालू केलेलं आहे. त्यात हेल्थ केअर, ब्युटी केअर, हेअर केअर, ओरल केअर, आपल्या शरीराला लागणारं फूड सप्लिमेंट, पोषक तत्व जे म्हणतो आपण त्याला, ते पोषक तत्व आपल्या शरीराला भेटत नाही, त्याचं सुद्धा फूड सप्लिमेंट आपल्याकडं आपण त्याच्यावर सुद्धा काम करतोय. होम केअर, ॲग्रिकल्चर, म्हणजे शेतीमध्ये जे आपण पेस्टिसाइड जे वापरायला, तर आपण ऑर्गॅनिकचं आपण करू शकतो, ऑर्गॅनिक शेती. आणि व्हेटरनरी, जनावरांना जे कॅल्शियम वगैरे जे लागतं किंवा फॅट बस्टर वगैरे जे लागतं, दुधाची वाढ व्हायला पाहिजे, दूध चांगलं भेटलं पाहिजे, त्यासाठी आपली कंपनी एवढ्या याच्यावर 8 कॅटेगरीमध्ये काम करते. त्यासाठी एक आयुष स्टँडर्ड म्हणून मार्क सर्टिफिकेशन आपल्या संस्थेला आहे, बाय QCI, म्हणजे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया, जे आयुष स्टँडर्ड म्हणून
आपल्या संस्थेला आयुष स्टँडर्डचं लोगो आहे, त्याच्यामध्ये आपली कंपनी काय करते, आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, स्वतः ती कंपनी ती प्रॉडक्ट बनवते आणि मार्केटमध्ये आपल्या विक्री केली जाते.